मावळचे खासदार श्रीरंग बारणे आपल्या सोबत आहेत। आप्पा काय सांगाल, आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे, काय मागणं संत तुकाराम महाराज असेल किंवा विठोबाकडे मागितलेलं ते? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा ठिकाणी संपन्न होत असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या खरं तर दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पूजनासाठी मी या ठिकाणी आलो। गेल्या अनेक वर्षापासून येतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना हीच प्रार्थना करेन, या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे। काही प्रमाणामध्ये पावसाची कमी आहे, तो पाऊस सगळीकडं सुकर व्हावा या दृष्टिकोनातून पालखी प्रस्थान होत असताना या पालखीमध्ये सहभागी होणारे वारकरी, धारकरी, टाळकरी सर्व भाविक त्यांना सुखी समाधानाने आनंदाने ठेवा अशी प्रार्थना मान्य जगद्गुरू तुकाराम। आपण पाहिलं तर आज संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, विधानसभेत अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला जातोय। वारकरी शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे प्रस्थानासाठी येणार होते, परंतु राज्याचं अंतरिम बजेट या ठिकाणी होत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून याही अगोदर तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून श्री क्षेत्र देहू असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल या तीर्थक्षेत्राला अधिक बळकटी करण्याचं साठी तीर्थक्षेत्र सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलेला आहे। जे वारकरी दिंडीमध्ये पायी जातात त्यांना देखील आर्थिक मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेलं आहे। पालखी मार्ग आहे, त्या पालखी मार्गांना रस्ते केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते विकास मंडळाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून ते करण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी केलेलं आहे। एकंदरच हे सरकार हे शेतकऱ्यांच्या भाविकांच्या हिताचं काम करतात आणि या माध्यमातून येणाऱ्या बजेटमध्ये देखील भरीव निधी तीर्थक्षेत्र विकासाला राहील। ज्या ज्या ठिकाणी भाविक जातात त्यांना सुविधा पुरवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं। कॅमेरामन विके सर रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।